ॲज वेल ॲज या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी किंवा एकाच वाक्यातील कर्ते, कर्म, क्रियापदे, विशेषणे, क्रियाविशेषणे यांना जोडण्यासाठी केला जातो. ॲज वेल ॲज म्हणजेच तसेच, त्याप्रमाणे, त्यासोबतच, सुद्धा असा त्याचा अर्थ होतो. रचना: एक वाक्य असेल तर अँडच्या जागेवर आपण ॲज वेल ॲज वापरतो. दोन वाक्य असतील तर सुरुवातीला वाक्यांमधील सारखा भाग घ्यायचा, त्यानंतर पहिला वेगळा भाग, त्यानंतर ॲज वेल ॲज आणि त्यानंतर दुसरा वेगळा भाग, अशा प्रकारे रचना केली जाते. दिलेल्या वाक्यात ॲज वेल ॲजची रचना करायची झाल्यास दिलेल्या वाक्यातील टू, ऑल्सो, बोथ, अँड, नॉट ओन्ली बट ऑल्सो हे शब्द काढून टाकावे लागतात. दोन वाक्य जोडण्यासाठी ॲज वेल ॲजचा कसा वापर होतो ते आता आपण पाहूया. राकेश इज रिच, ही इज काइंड टू. राकेश श्रीमंत आहे, तो दयाळू सुद्धा आहे. राकेश इज आणि ही इज हा भाग सारखा आहे कारण त्याचा वापर राकेशसाठी करण्यात आलेला आहे, म्हणून राकेश इज हा सारखा भाग सुरुवातीला घेऊ. नियमानुसार टू हा शब्द काढून टाकावा लागेल, त्यानंतर पहिल्या वाक्यातील वेगळा भाग रिच हा घ्यावा लागेल, त्यानंतर ॲज वेल ॲज लिहावं लागेल आणि ॲज वेल ॲज नंतर दुसऱ्या वाक्यातील वेगळा भाग काइंड हा लिहावा लागेल. अशा प्रकारे राकेश इज रिच ॲज वेल ॲज काइंड हे वाक्य तयार होईल. त्याचा अर्थ आहे राकेश श्रीमंत आहे, त्यासोबतच दयाळू सुद्धा आहे. आता आपण ॲज वेल ॲजचे अजून एक उदाहरण पाहूया. माय फ्रेंड्स आर हेल्पफुल, दे आर ऑल्सो इंटेलिजंट. या वाक्यात ॲज वेल ॲज वापरायचे झाल्यास सुरुवातीला ऑल्सो हा शब्द काढून टाकावा लागेल, त्यानंतर माय फ्रेंड्स आर हा सारखा भाग घेतल्यानंतर हेल्पफुल हे विशेषण येईल, त्यानंतर ॲज वेल ॲज घ्यावे लागेल व ॲज वेल ॲज नंतर दुसऱ्या वाक्यातील इंटेलिजंट हा शब्द येईल. अशा प्रकारे माय फ्रेंड्स आर हेल्पफुल ॲज वेल ॲज इंटेलिजंट असे वाक्य तयार होईल. कर्ता म्हणून आलेली नामे जोडण्यासाठी सुद्धा ॲज वेल ॲजचा वापर केला जातो. बॉईज अँड गर्ल्स आर बिझी इन प्लेइंग. मुले आणि मुली खेळण्यात व्यस्त आहेत. या वाक्यात ॲज वेल ॲजचा वापर करायचा झाल्यास आपल्याला पहिल्या नियमानुसार एकच वाक्य आहे तर अँडच्या जागेवर फक्त ॲज वेल ॲजचा वापर करावा लागेल आणि बॉईज ॲज वेल ॲज गर्ल्स आर बिझी इन प्लेइंग, मुले तसेच मुली खेळण्यामध्ये व्यस्त आहेत, हे वाक्य तयार होईल. ॲज वेल ॲज मध्ये क्रियापद हे पहिल्या कर्त्यानुसार घेतात, हे मात्र लक्षात ठेवावे. आता आपण अजून एक उदाहरण पाहूया. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड हिम. या वाक्यात ॲज वेल ॲजचा वापर करायचा झाल्यास फक्त अँडच्या जागेवर ॲज वेल ॲज वापरावा लागेल. तर अशा प्रकारे हिज फादर ॲज वेल ॲज मदर हॅड कम अराउंड हिम हे वाक्य तयार होईल. SSC परीक्षा मार्च 2025च्या परीक्षेत आलेला पुढचा प्रश्न पहा. लॅटर किंग्स अँड रिच पीपल लेंड देअर पॅट्रोनेज टू इट. रिराईट युझिंग ॲज वेल ॲज. या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला अँड काढून त्याच्या जागेवर ॲज वेल ॲज वापरावे लागेल. अशा प्रकारे लॅटर किंग्स ॲज वेल ॲज रिच पीपल लेंड देअर पॅट्रोनेज टू इट हे वाक्य तयार होईल. याच प्रकारचे अजून एक उदाहरण पाहूया. द बॉडी अपीयर्ड इनर्ट अँड लाईफलेस. यूज ॲज वेल ॲज. या वाक्यामध्ये ॲज वेल ॲजचा वापर करायचा झाल्यास आपल्या पहिल्या नियमानुसार वाक्य एकच आहे, म्हणून आपल्याला अँड काढून ॲज वेल ॲजचा वापर करावा लागेल. तर ते वाक्य तयार होईल द बॉडी अपीयर्ड इनर्ट ॲज वेल ॲज लाईफलेस. आता पुढचे उदाहरण पहा. दे वर टोटली ड्रेंच अँड हॅप्पी. या वाक्यामध्ये जर आपल्याला ॲज वेल ॲजचा वापर करायचा असेल तर आपल्याला अँड काढून ॲज वेल ॲजचा वापर करावा लागेल, म्हणून हे वाक्य बनेल दे वर टोटली ड्रेंच ॲज वेल ॲज हॅप्पी.
आपण नॉट ओन्ली बट ऑल्सोच्या वाक्यामध्ये ॲज वेल ॲजचा वापर करू शकतो किंवा ॲज वेल ॲजच्या वाक्यामध्ये नॉट ओन्ली बट ऑल्सोचा वापर करू शकतो. त्यासाठी अजून एक उदाहरण पाहूया. मेरी कॉम वॉज नॉट ओन्ली अ वॉरियर बट ऑल्सो अ बॉक्सर. या नॉट ओन्ली बट ऑल्सोच्या वाक्यामध्ये जर आपल्याला ॲज वेल ॲजचा वापर करायचा झाल्यास आपल्याला प्रथमतः नॉट ओन्ली हा शब्द काढून टाकावा लागेल. त्यानंतर बट ऑल्सो याच्या जागेवर ॲज वेल ॲजचा वापर करावा लागेल. तर अशा प्रकारे मेरी कॉम वॉज अ वॉरियर ॲज वेल ॲज अ बॉक्सर असे वाक्य तयार होईल.